बातमीपत्रात आपलं स्वागत। मी केतकी पाटील। आता पाहू सविस्तर वृत्त। भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षांमार्फत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या दलित वस्ती निधीचे वाटप करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी चांगल्या हेतूने दिले आहेत। मात्र विरोधी काँग्रेस आघाडीचे नेते आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या विषयाचं राजकारण करतायत, असा प्रतिहल्ला आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केला। शिक्षक बदली आणि अनुकंपा तत्वावरील नोकरीमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या नावाने कोणी फसवणूक करत असेल तर त्या संबंधीची माहिती द्यावी, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शौमिका महाडिक यांनी दिलाय। जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने दलित वस्ती सुधारणा निधीचं वाटप केलं जातं। यावर्षी राज्य शासनाकडून 30,66,00,000 रुपयांचा निधी दलित वस्ती सुधारणेसाठी आलाय। या निधीचं वाटप भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षांमार्फत व्हावं असं आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं होतं। नामदार पाटील यांच्या निर्णयाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार विरोध केलाय। यासंबंधी शुक्रवारी आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना निवेदन दिलं आणि पालकमंत्र्यांचा निर्णय मागे घेतला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला। या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेतली। शौमिका महाडिक यांनी नामदार पाटील यांच्या निर्णयाचं समर्थन केलं। सर्व सदस्यांच्या मतदारसंघात योग्यरित्या दलित वस्ती सुधारणा निधी खर्च होण्यासाठी आणि समान विकास कामं सुचवण्यासाठी भाजप तालुका अध्यक्ष समन्वयकाची भूमिका बजावणार आहेत। शिवाय जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय नियमावलीनुसारच समाज कल्याण विभागाच्या वतीने दलित वस्ती सुधार योजनांचा निधी खर्च केला जाणार आहे। त्यासाठी नागरिकांनी सुचवलेली कामं सुद्धा गृहीत धरली जाणार आहेत। मात्र विरोधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नेते केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या विषयाचं राजकारण करतायत, असा प्रतिहल्ला शौमिका महाडिक यांनी केला। समाज कल्याण समितीच्या वाटपाचा मुळात वादच नव्हता। हे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त विरोधकांनी पराचा कावळा करण्याची गोष्ट केलेली आहे। समाज कल्याणचा जो निधी वाटला जातो तो प्रत्येक तालुक्याला तिथल्या तालुक्यातल्या मागासवर्गीय लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाटप होत असतं निधीचं नेहमी। आणि जी कामं पास करायची असतात किंवा ज्या त्या तालुक्यामध्ये करायची असतात ती सदस्यांनी सुचवायची असतात। सदस्याच्या व्यतिरिक्त कोणीही ग्रामपंचायतींनी किंवा एखाद्या नागरिकांनी जरी सुचवली तरी ती समितीमध्ये येतात। समाज कल्याण समिती त्याला मान्यता देते आणि त्याच्यानंतरच त्याला प्रशासकीय मान्यता मिळते। नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्णयामुळे जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारावर कसलीही गदा येणार नाही, असं शौमिका महाडिक यांनी स्पष्ट केलं। शिक्षक बदली आणि अनुकंपा तत्वावरील नोकरीमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या नावे कोणी आर्थिक फसवणूक करत असतील तर त्यासंबंधीची माहिती द्यावी, तक्रारदारांचं नाव गुप्त ठेवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शौमिका महाडिक यांनी दिलाय। वारंवार जिल्हा परिषदेवर टीका करण्यात येत आहे। शिक्षक बदलीमध्ये घोटाळा, अनुकंपाच्या नोकरीमध्ये घोटाळा किंवा पैसे घेतल्याचे सुद्धा आरोप ठेवण्यात येत आहेत। तर एक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून मला हे आवाहन करायचं आहे सर्वांना की जर असं कोणाच्या बाबतीत झालं असेल तर त्यांनी मोगम न बोलता त्या वैयक्तिक व्यक्तीने येऊन जरी मला भेटलं तरी त्याचं नाव नाही जाहीर करणार, पण येऊन त्यांनी सांगावं की हो मी पैसे दिले, त्या व्यक्तीने पैसे घेतले, मागितले आणि माझी सोय झाली। असं एखादा जरी व्यक्ती समोर येऊन जर मान्य करत असेल तर त्यामध्ये जे दोषी आरोपी असतील, मग ते जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, त्यांचे प्रतिनिधी असतील किंवा किंबहुना कुठल्याही विभागाचे अधिकारी जरी असतील, कर्मचारी असतील, अभियंता असतील, कोणीही असतील तर त्यांच्यावरती तातडीने कारवाई करणार। गेले 3 आठवडे पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यातून झालेल्या हानीची माहिती घेण्यासाठी सोमवारी खातेप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे, असं शौमिका महाडिक यांनी नमूद केलं। यावेळी सभापती अमरीश घाटगे, महेश चौगले, संध्या राणी बेडगे, हेमंत कोलेकर, कल्पना चौगले, विजया पाटील, स्मिता शेंडुरे, राजवर्धन नाईक निंबाळकर, आकांक्षा पाटील, प्रवीण यादव, मनीषा कुरणे, कोमल मिसाळ, पद्माराणी पाटील, शुभांगी शिंदे, रसिका पाटील उपस्थित होत्या।